वैष्णवी, गुलाबजाम कधी बनवणार आहे तू? हा, आत्या तर बनवणारच आहे, तू नाही बनवणार नाही. आजी, तुम्हाला येते गुलाबजाम बनवता? तुम्ही बनवलेलेच नाही? कधीच नाही बनवलेलं आजी? शाळेत जायची तुला, हे नाही शिकायचं लवकर. हा ना मग काय येते पमे? कमी गॅसवर. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण असेच रोज रोजचे नवीन जे डेली रुटीनचे व्हिडिओ आहे ते बनवत असतो. तर आज असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण. तर आईच्या हाताची, आई तू काय करणार आहे आज? आईच्या हातचे आपण आज गुलाबजाम बघणार आहे. गुलाबजाम आई बनवणार आहे, कारण आपल्याकडे पाहुणे येणार आहे, त्याचा व्हिडिओ पण समोर येणारच आहे. तर आई कसे बनवते, काय बनवते. आता भरपूर कमेंट अशा आहे की दादा तू आईची रेसिपी दाखव, वैष्णवीची रेसिपी दाखव, नाही तर आजीचं एक चॅनल ओपन कर. तर चॅनल तर ओपन केलेलंच आहे. आणि आता यांची रेसिपी, आईची रेसिपी आज मी, म्हणजे रेसिपी म्हणण्यापेक्षा की आज गुलाबजाम कशी बनवते ना त्याची मी पूर्ण तुम्हाला रेसिपीच सांगणार आहे. आणि एकदम नॉर्मल आपल्या घरच्या म्हणजे आई पहिले बनवायची ना, तर त्या पद्धतीचे. पहिले असे प्रॉब्लेम होते की पहिले आम्ही खवा सुद्धा आणत नव्हतो, कारण भेटत पण नव्हता आणि महाग बी असायचा. त्याच्यामुळं काय कोण सानू घेऊ नाही ग, पायाला चिमटा आजीच्या घेत नसतात, आपल्या आजी येत्या. तर पहिले कसं आहे माहितीये का, ते पॅक यायचा ना तो एक याचा दुकानात, त्याचाच पाय तसाच आहे त्यांचा, तसाच पाय आहे त्यांचा. तर पहिले त्या दुकानातून जाऊन मी घेऊन यायचो पॅक, आणि त्याच्यानंतर आई बनवायची. ते सुद्धा एकदम मस्त बनायचे, पण त्याच्यातच समाधान मानावं लागायचं. कारण कसं आहे माहिती का, पहिले थोड्या अडचणी होत्या, पैशाचे प्रॉब्लेम होते, परिस्थिती नव्हती. गावात मिळत नव्हता आणि जालन्याहूनच आणावं लागायचा, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम यायचे. तर चला मी तुम्हाला सगळं दाखवतोय, तिनं काय किती किती टाकलंय, काय काय किती किती टाकणार आहे आणि ते कसे बनणार आहे, तिथपर्यंत मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवणार आहे. तर मी त्यांना आता तुम्हाला आता दाखवतोय. हे बघा आईने घेतलेलं आहे. काय तुला? अगं तो हे त्याचे गुलाबजाम बनवायचे आवडतात ना तुला? उंडा नाही तो वैष्णव. तर हे बघा आई, खवा किती आणला आपण? अर्धा किलो खवा आहे. हा, आणि त्याच्यात 50 ग्रॅम पीठ घेतलं, मैदा का? तर अर्धा किलो खवा सांगितला होता, त्यात तिला मैदा टाकला 50 ग्रॅम. आणि बाकी काय काय टाकणार आहे? काहीच नाही, गुलाबजाम करायचे, पाक करायचा मग. हा का? आणि याला किती वेळ तू मळवणार आता? चांगले मळून घ्यावं लागतं याला. हा का? नरम होते, नरम व्हायला पाहिजे आणि फुटायला नाही पाहिजे, नाही का? नाही ना, मैदा टाकल्यावर फुटतच नाही. हा का? डबल काही टाकायचं काम नसतं, इलायची ते काही नसतं, पाकात टाकते मी. हा का? पाक केल्यावर मग अर्धा किलो साखर, 1 ग्लासभर पाणी. आणि वैष्णवीला करू द्यायचं ना मग. आता वैष्णवी दुसरा आवरायला म्हणलं आपण हे करा होता. हा, आमच्याकडे येणार आहे बघा पाहुणे, पाहुण्यांचा व्हिडिओ येईलच तुम्हाला. तर म्हणलं आता करून ठेवा, मग गर्दा झाल्यावर 4-5 जण म्हणल्यावर होत नाही मग हे शिल्लकचे काम. हा, आणि आज पहिल्या वेळेस आमच्याकडे पाहुणे येत आहे, नाही का, गावाकडचे. तर त्या हिशोबानं तर चला हे. आणि आमची दीदी थोडी परेशान करायला लागली, थोडं हे माग ते मग रडायली नाही, पण प्रत्येक गोष्ट द्या म्हणते. हा ना, लावला ना लाईट. आजी, तुम्हाला इथे गुलाबजाम बनवता? तुम्ही बनवलेलेच नाही? कधीच नाही बनवलेले आजी? आजीच्या राज्यात गुलाबजामच नव्हते, त्याच्यामुळं काही विषयच येत नाही बनवायचा. वैष्णवी, गुलाबजाम कधी बनवणार आहे तू? हा, आत्या तर बनवणारच आहे, तू नाही बनवलं तर आत्यालाच बनव. नाही कधी रे बाबा? हा, केले होते. हा आई, तू गेली होती ना त्या नवीन कशाची होती तू? काय आला
पल्लवीच्या लग्नाच्या वेळेसच गेली मग. नाही नाही त्याच्या आधी त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर कशाला गेली ते? पंढरपूरला का नेवपूरला नव्हते गेले तुम्ही? रोहिणी ताई ते तुम्ही ते 9 वाजता काय होतं सावित्री करून हा, तिथं. नक्की किती दिवस होती तू अशी? 8 दिवस. अरे आईला 8-10 दिवस कुठंच ठेवलेलं नाही, फक्त ते पल्लवीच्या लग्नाच्या वेळेस तिला 8-10 दिवस ठेवलं वैष्णवी. 8 दिवस होते. आंबे घेऊन आले होते ते घरी. 3 दिवसच राहिलं होतं. 8 दिवस कशी राहिली? नाही नाही रोहिणी इतके दिवस राहू न शकते का? ते 4-5 दिवस 3 दिवस जाते दिवशी वापस आले. गेले होते ना, केलेच होते. एकदाच केले होते का? म्हणजे जे मोठे काम आहे का ते लगे लांब पळून जायचं. इन्फेक्शन झालं टमाटीला आमच्या. हो ना, ते आलं. इकडे बघू काय झालं, दाखव इकडे. दाखव पिल्या भाऊ, दाखव तुझा. तर हे बघा असे चालू आहे. तर हे बघा अशा प्रकारे चालू आहे गुलाबजाम बनवणं. आणि आई ते पाक तयार करायला टाकलाय का? नाही नाही. टाकते ना, टाक बरोबर नाही. वैष्णवीच्या हाताने टाकायचं आहे का? हा. बोल ना वैष्णवी, काय आहे? आता बोलायला लागले म्हणा मी आता जास्त. टाक तू. हा 1 ग्लास. हा, अर्धा किलो साखर. थांब ना तिला बोलू तर दी आधी, हा. तिला सांगू तर दी. वैष्णवीच्या आता येणार आहे त्यामुळे जास्त. आणि तिच्या सगळ्यात म्हणजे आईच आहे दुसरी तिची, ते येणार आहे त्याच्यामुळे ती एवढी खुश आहे. तुम्हाला व्हिडिओत हसताना दिसत असं. तर ते येणार आहे आज आमच्याकडं. आणि डबल नीताताई पण येणार आहे. त्यांचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलंच, त्याचा काही विषय नाही आहे. नाही ती येऊ लागली 10 तारखेला बसते म्हणे. नंतर काय झालं काय माहित, मग यांचं नीताईचं कॅन्सल होत असेल. त्यांच्या सासूबाईंनी जाऊ नये. हा, त्यांच्या घरी कोण नाहीये रोहिणीताईच्या इथं, त्याच्यामुळे ती येत नाहीये. आणि नीताताई येणार आहे रक्षाबंधनसाठी. पण यायला पाहिजे, तुझंच अगोदर काम होतं ना यायचं. यायचं पण मग ते मधात काम आलं त्याच्यामुळे ते, आणि घरी कोण नाही ना त्यांची. पुन्हा त्यांचं हे सुरू झाल्यावर मग येता येणार नाही. प्रक्रिया सुरू झाल्यावर नाही ते हे बघा. आयुष्यासाठी येण्याची नाही. कशासाठी? चला चालू आहे इकडं तयारी. इकडं पीठ आहे, इकडं गुलाब. वा 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 नाही एकदम मस्त झाली. लय मोठा नाही मग हे पाहिजे ना बारीक आकार आहे, पण मग लय मोठाले फुगले. फुगायलाच पाहिजे ना, मग चांगले आहे ना फुगलेले. झाले ना. ती म्हणते ते मोठाले केले, मोठाले कशाचे केले? नाही 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 नाही. वा वा वा, तो सांगितल्याबद्दल आभार तुमचे. कसा सांगती मम्मी? हा किती वर्षाचा अनुभव आहे? चांगला आहे ना जरा. तुला किती वर्षाचा अनुभव आहे? मला नाही अनुभव, पण मला वाटलं म्हणून म्हणले. वा वा वा, नाही अगं, लहान व्यवस्थित केले आहे. ते नाही आता फुगले लहान चांगले. केले मोठे केले ते कुठं जाणार? नाही नाही ती म्हणते- चांगला आहे का? हा. फुगा छान आहे म्हणून चांगलं आहे. बारीक बारीक म्हणून ते केले जास्त असते, टमटम झाले. हे काय केवढा आकार झाला, हे किती कच्चं आता घरी हे आपण जाळून आणत बघा होते. तुमच्या कशा पद्धतीचे करता ते पण सांगा. आणि आई याच्यात काय काय टाकलं सांग ना तू एकदा, म्हणजे कसं पद्धतशीर सांग तू. खवा घेतला, मैदा टाकला, हो आणि मग तूर घेतलं. हा हा, आणि 100 ग्रॅम तरी त्याने मैदा टाकला तरी. हा 100 ग्रॅम मैदा, अर्धा किलो खवा होता त्याच्यात डबल. मग काहीच नाही, बस, नुसतं काय? सुरू घेतलं. हा. आणि आता अर्धा किलो साखर, 1.5 ग्लास पाणी. अं? माझ्यासाठी तर मोठी बाई. आई तुला नाही शिकायचं ग, शाळेत जायचं तुला, हे नाही शिकायचं काय लवकर. करायली ते पाहायचं, काय हा करायली ना ते मग. पाहायचं. त्याच्यामध्ये सायली ना. हा काय येते पमे? ऐ कमी गॅसवर चांगले तळले जाते. दामू दामू. कोणाला केले पप्पा सोबत. पप्पाला कुठं पाठवते आता गावाला? कोण आहे पप्पा सोबत करायला? बबना आत्या, नीता आत्या. गुलाबजामू खायला येते तर का? मला तर एकदम मस्त आहे. तुम्हाला सांगतो हिला सगळं येतं, पण कसं आहे माहिती आहे का, आम्हाला आमच्या इथं करायची आवड नाही असं नवीन नवीन. आणि ही भेटली तर सारखीच भेटली, कारण शेवटी एकाच ठिकाणाहून येत आहे म्हटल्यावर उल्हास तर फुल राहणार आहे. बदल पाहिजे ना रे, हा बदल पाहिजे ना आता. मग तेच ना, बदल मग बदलला करायला. तेच म्हणतोय मी. तर हिला आई तू आई हा, मग तुला काय म्हणतोय मी, तू तिथं बसली ना, हात धरून आणायचा, चल बनवे. मला वाटलंच बनवू लागायचं, पण काहीतरी नवीन. त्या दिवशी पिझ्झा बनवला तर बनला का नाही वैष्णवी, तेवढं सांग गोष्ट. मीच बनवला. हा हिनं बनवला, पण दुसरा कोणी बनवला? हा, तिसरा बनवायला लावला तिला. हा बनला का नाही? पण हा नाही आता तू का बनवणं, पण याच्या आधी बनवलेला आहे का? नाही
मग माझं तीच मला म्हणायचं एवढे उल्हास करून पाण्याचा. एवढं तुम्हाला माहित नाही आईचं विणकाम जर पाहिलं ना तुम्ही तर तुम्ही ऑर्डर द्याल डायरेक्ट माहितीये का नाही करायची मला सुरुवात. उलनचं एवढं भारी विणकाम करते ती 10,000चं विकलं 10 हा 10 ते 15,000चं गावात राहून विकलेलं आहे तिनं त्याच्यामुळे हा परतूरला राहायचो आम्ही तिकडे त्यावेळेस शिकले परतूरलाच विकलं. तिकडे 8 दिवसात शिकली आणि जेच पुढचं काम सुरू केलं तिनं तर तिनं 10,000 रुपयाचे ते हे विकलेलं आहे मुलांचं बावल्या, गणपती, सगळं. ताटावरचे झाकणं, दाराचे तोरण आता तुम्हाला गावाकडे गेलं ना मी ते गणपती ते सगळं दाखवून तिनं बनवलेलं आणलेलं मी. कारण तेवढा उल्हास आहे तिला काम नसलं ना तर ती लगेच काही ना काही पहिले शिवणकाम बी केलेलं आहे तिनं कितीतरी वर्ष हो नाही काही हो केलेलं आहे मी. स्वतःच्या याच्यावर उल्हास आहे शिकण्याचं आवड आहे पुन्हा सगळ्या गोष्टी पण आई तू पण तिला आता काय कर माहितीये का मशीन क्लास केलं मी इतकं आजीच्या याच्यातून अडचणीतून पण मग मी एक पोथन झुंबर केलं त्याच्यात. वा तू तुझ्या त्या शिवणकाम पैसे नव्हते शिवणकाम आणि रोजगारीचे पैसे. आई तू काय कर माहितीये का हिला खरंच काही ना काही नवीन नवीन घरातल्या घरात गोष्टी शिकवत जा माहितीये का कारण कसं आहे माहितीये शिकायचं का काम शिकली ना तर लय फास्ट आहे बरं चांगलं आहे. आणि निती म्हणजे आमच्याकडे आता येतो 4-5 हजाराचं इकून देईन केलं जर नको पण आता ते कसं आहे डोळे हे ते ना आता ऑपरेशन झालेलं आहे करायचं. त्याच्यामुळे नको म्हटलं आम्हीच बंद केलं नाही तर तिची करायची इच्छा आहे आता वैष्णवीला मला वाटलं शिवणकाम मध्ये पण तिला इंटरेस्ट नाही त्या गोष्टी हो गुलाबजाम काय गुलाबजाम हा कोणाला खायचे मोठ्या पप्पाला आजीला तुला आईला मम्मी आईला आणि आपल्या पाहुण्या येणार आहे, त्या पाहुण्या कोण पाहुणे येणार आपल्या घरी कोण येणार कोण डबल मामा डबल बोलू दादा दीपा दीदी तर सगळेजण येणार आहे आपल्या इथं त्यांच्यासाठीच हे चालू आहे करणं अशा प्रकारे मस्त आहे. आज स्वयंपाकाचं काय मग आज स्वयंपाक आहे का नाही आपल्याला काही ना ते काय आता पोळ्या हे तर टाकायच्या आता शिके झालेलं आहे भजे पण आहे नाही आता नाही भजे मग काय म्हटली तू काय करायचं पोळ्या टाकायच्या आणि भाजी करायची म्हणजे. भाजी करायची का म्हटलं रात्रीच भजे खाल्ले भाजी करायची. तर चला मी भेटतो तुम्हाला आता हे तर झालंय पण ज्यावेळेस पाक रेडी होईल त्याच्यात टाकणार ते पण दाखवणार तुम्हाला बऱ्यापैकी तर आता झालेलेच आहे आता ते पाक हे होईल नाही ते आता झाला पाक कधी झाला स्वयंपाक. हा का बाई, मग हात बघू ना. मी भेटतो लगेच तुम्हाला वैष्णव घे ना तिला तर तुला घ्या तर तुला चला आजी पण या ना आजी या आजी इकडं इकडे या तुम्हाला शिकवते मला मी गुलाबजाम कसे बनवायचे हे बघा आईचा हात गळून आलाय त्याच्यामुळे विक्स लावते आईच्या हाताला ए आजी येत्या करता का आजी गुलाबजाम करा ना आमची दादा अर्जंट खुर्च्या नाही आम्हाला 2 खुर्च्यामुळे सगळं काम बिचकत आहे काय करते सांग आजीला आजी तो बरोबर करता येईल का भाजी किती एखादी काहीच नाही उभा राहत नाही सांगतात त्या गुडघेला पण धरत नाही खाली बसून नको पिला नको आजी किती दिवसानंतर तुम्ही किचन मध्ये आल्या जसं आल्या तसं तर किचनच पाहिलेलं नाही त्यांनी कशा चालला तर त्यांना चालता येत नाही पिल्ल्या घेऊन जा त्यांना तिकडे आजीला नाही आजीला आम्हाला त्याबरोबर पटकन एक खाऊन बघू द्या आम्ही आजीला खाऊ घाल पहिल्या तर चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता रेडी होतंय आणि खाऊन दाखवतोय तुम्हाला जेवायचं तर नंतर आहेच आता या सर्वांनी खायला गुलाबजामुन हा वैष्णवीचे हातचे गुलाबजाम खायला या सगळे पुढचे आता वैष्णवी करणार आहे हेच केले असते मी करून दाखवले असते काहीच नाही करून दाखव तू का नाही केले मग नेमकं अडवलं कोणी आई तू अडवलं वाटतं नाही का काहीच आळवलं नाही का रात्रीपासून आला म्हणलं मला आताच नव्हतं मिळालं स्वयंपाक करून दुपारून मग व्हिडिओ दाखवायचं होतं ना आपल्याला व्हिडिओत मग 1-2 आता पाहुणे आल्यानंतर दुपारी झोप येते वैष्णवी तुला झोप येते पुढे झोप न व्हायला आई झोप पण नाही तुम्ही तिघी जणी मला सांगा झोपता का नाही दुपारी आपण नाही झोपत मी फक्त सारा घेऊन पुढे झोप येत नाही पोरी, काय हिची बरोबर एक झोप होती झोप वैष्णवी बोलायची मस्त तब्येत हा दररोज
अर्धा एक तास झोप लागते. हा. ह्या वयात जर झोप लागेली म्हणल्यावर काय अवघड गोष्ट आहे रे वैष्णवी तुझी. झोपण्याला बंधन नाहीये तुझ्या काही. झोपायचं ना 2 घंटे झोप. पण काहीतरी शिकण्यासाठी उलनचं आणून देतो तुम्हाला आई. तुम्ही आता ते काम करायचं. मला रोज एक वस्तू बनवून दाखवायची. तर चला मी भेटतो तुम्हाला लगेच थोड्या वेळात. तर जे शेवटचे जे आपण 5 नाव घेतो ना त्यांचे नाव आहे आजच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये पद्मा भिडे, पद्माताई. उद्यापासून ताईंना रोज एक रेसिपी करून व्हिडिओ करायला सांगा. तर चालू आहे प्रयत्न. रोज डेलीचा तरी दाखवतोच मी बऱ्यापैकी. नंतर आहे संजना करवळ. वैष्णवी तू खूप नशिबान आहेस, तुला एवढा छान नवरा भेटलाय. तू तर किती ऍक्टिव्ह असायला पाहिजे. सगळ्यांनाच अशी संधी भेटत नाही. तुला सुदर्शन किती सपोर्ट करतात. मग तू स्वतःला थोडं तरी बदललं पाहिजे. असा नवरा भेटायला नशीब लागतं. सुदर्शन खूप चांगले आहेत. तुम्ही दोघांनी मिळून केले व्लॉग तर तुमचं चॅनल ग्रो होईल ना. तुम्ही खूप पुढे जाताना बघायचं. मला खूप पुढे जाताना बघायचंय. तुम्हाला लवकर तुमचे फॉलोअर्स वाढावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी फक्त सुदर्शन मेहनत घेतात तसं नाहीये. सगळेच जण मेहनत घेतात. सगळे बोलतायत पण कसं आहे समोर बोल. हो हा. तर मी थोडं बोलण्याचं हे करतोय कारण सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे. तर थँक्यू ताई, मनापासून थँक्यू तुमचं. नंतर आहे सृष्टी सावंत. किती छान आहे वैष्णवी वहिनी, तुम्ही खरंच खूप प्रेमळ. किती सगळ्यांना समजून घेतात. ते तर आहे त्याच्यामुळेच घर व्यवस्थित चालतंय. काय म्हणते वैष्णवी? तुम्ही व्यवस्थित घर सांभाळून घेतात म्हणून सगळं व्यवस्थित चालतंय. तर काय म्हणायचं तुम्ही याच्यावर? एवढं व्यवस्थित नाही आणखीन होण्याचा प्रयत्न करत आहे. पण आहे व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी. पण अजून बोलण्याचं याच म्हणते ती. तर आहे निकिता. डबल आहे कारण काय माहिती का याच्यात काही नाव डबल आहे त्याच्यामुळे थोडा उशीर लागतोय. भाग्यश्री चव्हाण. दादा वैष्णवला हळूहळू सवय होईल, तिला रागवू नका, तिची काळजी. पण कसं आहे माहिती का रागवायचं म्हणजे आता तुम्ही 2 महिने झाले तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकताय. म्हणजे भरपूर दिवस झाले पण 2 महिने कंटिन्यू झाले इथं पुण्यात येऊन. तरी पण तर तिच्यात बदल होत नाही त्याच्यामुळे थोडं बोलावं लागतंय. बाकी काही नाही. थँक्यू ताई सांगितल्याबद्दल. आणि आहे आता आहे प्रियंका शिंदे. तू काय तिला विचारून व्लॉग सुरू केलेस का? तर हो, विचारून म्हणण्यापेक्षा आम्ही दोघांचे सगळ्यांना विचारून असं मनानं आपल्या म्हणजे काहीतरी चालू करायचं बोलायचं ते नाही. फॅमिलीला विचारलं सुरू करायचे का आवडतील का? हा. तर तसं काही नाहीये. प्रियंका शिंदे सुरू तर सगळ्यांनी केले. ती म्हटली होती सपोर्ट करत पण आता हळूहळू होतोय तिच्यात बदल. कर म्हटलंय. न करण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. तर चला आजचे नाव झालेले आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.